लेटेस्ट टाइम न्यूज। आज 17 एप्रिल म्हणजेच वर्ल्ड होमोफिलिया डे। या दिवसाचं महत्त्व केवळ एका दुर्मिळ आजाराशी निगडीत नाही, तर रक्तदान, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सेवाभाव यांच्याशी नातं सांगणारा आहे। याच पार्श्वभूमीवर आम्ही भेट दिली नागपूरमधील हेडगेवार ब्लड बँकला, जिथे दररोज रक्ताचा प्रत्येक थेंब गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी एक जबाबदारीने चालणारी साखळी कार्यरत आहे। हेडगेवार ब्लड बँकला भेट देताना आम्ही जाणून घेतलं की एक रक्तदाता इथे आल्यानंतर त्याची सुरुवातीची वैद्यकीय तपासणी कशी होते, कोणत्या चाचण्या घेतल्या जातात आणि रक्त संकलन झाल्यानंतर पुढे त्या रक्ताचं नियोजन कसं केलं जातं, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती आम्हाला डॉक्टर विजय तुंगार सर यांनी दिली। त्यांनी आम्हाला हॉस्पिटलची सविस्तर व्हिजिट करून एक रक्तदान ते गरजू रुग्णापर्यंत पोहोचवण्याच्या प्रत्येक टप्प्यांबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली। नमस्कार, मी डॉक्टर विजय कुमार तुंगार आणि या रक्तपेढीचा डॉक्टर हेडगेवार रक्तसंघाचा मी वैद्यकीय संचालक आहे। आणि आपण सुरुवात इथून करू। ही दिस इज आपलं रजिस्ट्रेशन आहे, रिसेप्शन आहे आणि जे कोणी पेशंट्स असतील आहे किंवा जे डोनर्स असतील आहे ते येऊन आधी इथे यांना सांगतात की आम्हाला पेशंटसाठी ब्लड पाहिजे आहे किंवा डोनर आहे वगैरे, आणि त्याप्रमाणे त्यांना इथले लोक डायरेक्ट करतात। आणि ही पेशंटची आणि डोनर्सची वेटिंग रूम पण आहे, त्यामुळे इथं ते इथून आपण पुढे जाऊ। म्हणजे झाल्यानंतर जेव्हा डोनर येतो, बेसिकली आजकाल पेशंट्स फार कमी येतात पण डोनर सगळ्यात जास्त असतात। हे डोनर झाल्यानंतर त्यांचा आपण त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतो, त्याला म्हणतो आपण डोनर क्वेश्चनर। हा एक फॉर्म असतो, 4 पानी फॉर्म आहे। त्याच्यात असं असतं की त्या डोनरनी म्हणजे त्याला काही आजार झालेला आहे का किंवा त्याला काही त्रास आहे का, त्याने जेवला आहे की नाही, त्याची सगळी माहिती काढतो आणि तो डोनेशनसाठी फिट आहे की नाही हे आपण पाहतो। आपण त्यासाठी पर्टिक्युलर मग त्यांचं चेकअप वगैरे करून घेतो, त्यानंतरच आपण एकदा हे सगळं डोनर क्वेश्चन झाला की त्याची आपण टेस्ट करतो, मेडिकल एक्झामिनेशन। मेडिकल एक्झामिनेशन बाजूला इथे त्याला बसवतो, इथे पाणी प्यायला देतो, पाणी प्रत्येकाला देतोच, या ही आपली मेडिकल एक्झामिनेशन रूम आहे। या डॉक्टर साहेब, ही आपली मेडिकल एक्झामिनेशन रूम आहे। डॉक्टर काटे आमचे मेडिकल ऑफिसर आहे आणि फार वर्षांपासून आणि अतिशय काय म्हणतात त्याला जाणकार माणूस आहे आणि यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये काम केलेलं आहे। ज्याला भंडाऱ्याला मेडिकल ऑफिसर म्हणून होते आणि ते आपल्या इथे त्यांची आणि इथे आपण वजन पाहतो, त्याचं हिमोग्लोबिन पाहतो, त्याचं ब्लड प्रेशर पाहतो, पल्स वगैरे सगळं डॉक्टर साहेब नंतर सर्टिफाय करतात। फिट असला मग डोनेशन त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी असतात ज्या तुम्ही मेन म्हणजे बघता पहिले? इथे जनरल हिस्ट्री घेतो पाहिजे, त्यांना काय आजार होते काय नाही, त्यांचं वजन किती आहे, काही औषधी चालू आहे का, जर काही याच्यात काही प्रॉब्लेम नसेल तर मग वेट, पल्स, बीपी, रेस्पिरेशन, हार्ट एवढं पाहतो, हिमोग्लोबिन पाहतो, त्यांचा ग्रुप पाहतो। आणि हिमोग्लोबिन कमीत कमी 12.5 ग्रॅम कमीत कमी त्याच्यासाठी सिंपल आपण सगळं पूर्ण आहे, इथून एकदा त्याला डॉक्टर साहेबांनी फिट केलं की आपण त्यांना डोनेशन साठी या डोनेशन तयारच आहे। आपले डोनर तयार होतात आहेत। नमस्कार। आणि आपल्या इथे आपण जे चेअर्स आहेत ह्या स्पेशल चेअर्स आहेत, दे आर ऑल ऑटोमॅटिक। ह्यांच्याबरोबर त्यांचे सगळे त्याला वर करता येतं, खाली करता येतं, जसं पाहिजे तसं त्याला। इतर वेळेस कसं असतं की मॅन्युअली काही करायची जरूर नसते आणि ह्याचा सगळ्यात फायदा होतो म्हणजे समजा डोनरला रिॲक्शन आली, त्याला फ्लॅट झोपायचं असेल, लगेच त्याला फ्लॅट आपल्याला झोपतो। आपलं डोनेशन या डिपार्टमेंट मध्ये किती किती तुमचे म्हणजे एम्प्लॉय असतात मग या ठिकाणी? इथे नर्सेस असतात बेसिकली, ज्यांना ब्लड घेता येतं असे, आणि 1-2 टेक्निशियन्स असतात। आता या कल्पना काळे ह्या आमच्या सिनियर मोस्ट नर्स आहेत, त्या सगळं पूर्ण हे डिपार्टमेंट त्यांच्या अंडर असतं सगळं। आणि इथे आल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं, ते सगळे एंट्री होते त्याची। ही आपली एफआरएसएस रूम म्हणतो याला आपण, एफआरएसएस म्हणजे ह्याच्यात ही जी मशीन सध्या चालू आहे, या मशीनचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला जो भाग ब्लडचा पाहिजे आहे तो आपण घेतो आणि बाकीचा भाग तर मशीनला परत करतो, जे शरीरात परत जातो तो।
आता प्लेटलेट जेव्हा आपण काढतो, प्लेटलेट फेरेसिस जे म्हणतो आपण, त्या मशीनमधून ब्लड सर्क्युलेट होत आहे, प्लेटलेट्स वेगळे काढले जातात आणि बाकीचं आरबीसीज आणि त्याचा जो काही प्लाझ्मा वगैरे तो सगळं परत जातो. आणि आता हे पाहिजे तुम्ही इथे पाहाल त्या वरच्या बॅगमध्ये आता प्लेटलेट्स जमा होऊन राहिलेले. अच्छा, मग ते पुन्हा त्यांच्या बॉडीमध्ये प्लेटलेट्स नाही जाणार, ते बाकीचं सगळं त्यांचे ब्लड. ओके, जे रेड वाला आहे. त्याच्यामुळे त्याला आता काय असतं की ब्लड डोनेशन एकदा केल्यानंतर कमीत कमी 3 महिने त्याला करता येत नाही, पण हे केल्यानंतर त्याला 14 दिवसात परत करता येतं, कारण आरबीसीस परत गेलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात आपण जे प्लेटलेट कलेक्ट करतो ते एका बॅगमध्ये आपण जवळपास 6 लोकांचे प्लेटलेट कलेक्ट करतो. म्हणजे 6 लोकांचे प्लेटलेट बरोबर एका माणसाच्या प्लेटलेट असतात. ते घेणं आपल्याला फार आवश्यक आहे त्याच्यात. आणि बाकीचे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत की आपल्याला दिसतात. हे सगळे टेस्ट आपल्याकडेच अवेलेबल आहेत का? हो, सगळं इथे मी दाखवतो. बाकी पुढचं आपण सगळं करू. आणि हे नितीन दवंडे आमचे. ह्या रूमला आपण ब्लड सिरोलॉजी रूम म्हणतो. आणि सिरोलॉजी रूम म्हणजे ह्याच्यात आपण आलेलं जे काही ब्लड डोनेट केलेल्या लोकांनी त्याचे ब्लड ग्रुप पाहतो काय ते. त्यांच्यानंतर पेशंट जे आले त्यांचे ब्लड ग्रुप पाहतो आपण. आणि पेशंट आणि डोनरचं जे ब्लड मिक्स करायचं असतं किंवा मॅच करायचं, ज्याला आपण क्रॉस मॅचिंग किंवा कम्पॅटिबिलिटी टेस्ट म्हणतो, ती कम्पॅटिबिलिटी टेस्ट इथे आपण करतो. म्हणजे बरोबर ज्या पेशंटला जे ब्लड हवं आहे तसंच त्याला मिळालं पाहिजे असा त्याचा सगळा भाग असतो. आणि याच्यासाठी कुठेही चूक होऊ नये किंवा त्रास होऊ नये म्हणून आपण एक अगदी अल्ट्रा मॉडर्न मशीन म्हणजे म्हटलं तरी चालेलं आहे. त्याला सगळं टोटल ब्लड ग्रुपिंग, अँटीबॉडी स्क्रीनिंग वगैरे सगळं ऑटोमॅटिकली आहे. याच्यामध्ये सगळं ऑटोमॅटिक होतं. ब्लड ग्रुपिंग, अँटीबॉडी स्क्रीनिंग, अच्छा, पूर्ण सगळं. ओके. आणि फार पटपट होतं. म्हणजे एका वेळेस किती करतो ही तो 300 सॅम्पल रन करतो. किती 300 सॅम्पल एका मागोमाग आपण सगळं कंटिन्युअसली करतो. आणि पर्टिक्युलरली कॅम्पच्या वेळेस आम्हाला याचा फार चांगला उपयोग होतो. हा, म्हणजे कॅम्पच्या वेळेस कॅम्पच्या वेळेस जितके जास्त, कारण जे जास्त डोनेशन झालं मग त्यांना वेळ तेवढा लागतो, तो वेळ कमी करायचा म्हणून. तरी असा एखादा तुमचा क्षण असेल ना सर की या खूप मोठा तुम्ही कॅम्प केला असेल आणि याच्या मार्फत तुम्ही पटकन इमिजिएटली तुम्हाला रिझल्ट मिळाला? दॅट इज राईट. म्हणजे कोणाला इमर्जन्सीमध्ये ब्लड लागत आम्हाला देता येतं. ही आपली ज्याला आपण म्हणतो कॉम्पोनंट प्रिपरेशन किंवा कॉम्पोनंट सेपरेशन रूम. आता काय झालंय, ब्लड आपण कलेक्ट केलेलं आहे पण आपण ब्लड वेगळ्या वेगळ्या घटकांमध्ये त्याचं आपण सेपरेशन करतो. आरबीसीज वेगळे, प्लाझ्मा वेगळा, प्लेटलेट वेगळे. त्याचं कारण असं आहे की मग एका बॅग मधून आपल्याला तिघांना त्याचा फायदा होऊ शकतो. प्लेटलेट ज्याला पाहिजे त्याला प्लेटलेट, ज्याला प्लाझ्मा पाहिजे त्याला प्लाझ्मा द्यायचा, ज्याला आरबीसी पाहिजे त्याला आरबीसी द्यायची. आणि त्या सेपरेट करायला आपल्याजवळ ह्या 2 मला परत सांगावं वाटतं की अतिशय लेटेस्ट यांना म्हणतात सेंट्रीफ्यूज. क्रायो सेंट्रीफ्यूज म्हणजे यांचं टेम्परेचर 4 पर्यंत सुद्धा आपण ऍडजस्ट करू शकतो. अच्छा, हे जे आहे हे 12 बॅगवाला आहे आणि हे जे आहे 16 बॅगवाला आहे. आणि ह्याच्यात आपण ठेवतो, त्यांना सेंट्रीफ्यूज करतो. सेंट्रीफ्यूजची स्पीड ठरलेली असते आणि वेळही ठरलेली असते. म्हणजे तुम्हाला काय काढायचं, सेपरेट काय करायचं त्याच्याप्रमाणे ते वेळ आणि स्पीड ठरलेली असते. ते पण ऑटोमॅटिक होते की मग आपल्याला ऑपरेट करावं लागतं? नाही, ऑपरेट नाही करावं. हे सगळं पूर्ण ऑटोमॅटिक याच्यात, हे सगळे याच्यात हे सुरू करतं. अच्छा, थर्मोसायंटिफिक. हे सगळं ह्याच्यावरील ह्या स्क्रीनवर सगळं येतं. तुम्हाला स्पीड किती पाहिजे, काय पाहिजे, तुम्हाला वेळ किती पाहिजे, सगळं याचा. आणि हे आता लेटेस्ट आलं आहे, 5-6 महिन्यापूर्वीच आलेलं आहे. सगळ्यात चांगलं. म्हणजे याच्यातून जे आपण आणतो ब्लड त्यातून सगळं डिवाइड होतं. हो, डिवाइड. हे जे आता आपण तिथे सेंट्रीफ्यूज केलं त्याच्यानंतर आपण याच्यात ह्याला म्हणतात प्लाझ्मा एक्सप्रेसर. वरचा जो प्लाझ्मा आहे, हा जो दिसतोय तुम्हाला तो वरचा प्लाझ्मा आहे, तो प्लाझ्मा आपण ह्याच्यात वेगळा काढतोय. आणि आरबीसीस त्याच्यात फक्त शेवटी राहत गेले. आणि हे जी बॅग आहे ही आपण परत सेंट्रीफ्यूज करू आणि त्याच्यातून प्लाझ्मा वेगळा आणि प्लेटलेट वेगळी काढू. अच्छा, हा, अशा प्रकारचं. म्हणजे सगळ्याचं एकदम. आता यातून प्लेटलेट्स वेगळे होते आणि खाली आरबीसी राहील ना? नाही, प्लेटलेट साठी प्लाझ्मा दोन्ही. अच्छा, याच्यामध्ये आणि ह्याच्यातून जेव्हा प्लेटलेट वेगळे करायचे असतात तेव्हा ते ह्याच्यात काढून आपण ते दोन्ही परत करतो. म्हणजे हीच बॅग सेंट्रीफ्यूज करतो, पण ही बॅग सेंट्रीफ्यूज केल्यानंतर प्लेटलेट खाली असतात, प्लाझ्मा वर राहतो, प्लाझ्मा काढून घेतो, प्लेटलेट फक्त राहतो. अशा प्रकारचं ते. आणि हे जे आपण मॅन्युअली करतोय त्याच्यासाठीच हे ऑटोमॅटिक मशीन आहे, ज्याला प्लाझ्मा एक्सप्रेसर म्हणतात. तो
काय ड्युरेशन असते मग त्याचं, तरी पण किती वेळात करून घेते ते? लवकर लगेच होतं, लगेच? अगदी yes. काही नाही. आता हे सुद्धा लगेच होतं, वेळ नाही लागत त्याला. कारण त्याला वेळ लागला तर काय असतं, वेळ महत्वाचा असतो. बॅग कलेक्ट झाल्यापासून 6 तासाच्या प्लाझ्मा वेगळा करून तुम्हाला तो फ्रीज करायचा आहे. त्यामुळे वेळ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्यात संजीवनी काटकर आमच्या टेक्निकल सुपरवायझर आणि पूर्ण ह्याचं काम आणि तिकडचं दोन्ही काम. आता ही जी रूम आहे ह्याला आपण कॉम्पोनंट स्टोरेज रूम म्हणतो. त्या कॉम्पोनंट स्टोरेज रूम मध्ये जे PRC आपण सेपरेट केलेले आहेत, प्लाझ्मा सेपरेट केलेला आहे, प्लेटलेट सेपरेट केलेला आहे, ते सगळे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात जमा केले असतात. त्यांचं वेळ त्यांची वेगळी असते, त्यांचं टेम्परेचर वेगळं असतं. आता जे RBCs आपण सेपरेट केलेले आहेत ते RBCs यांना सगळे ब्लड बँक रेफ्रिजरेटर म्हणतो आपण. हे 1, 2, 3 हे सगळे. अच्छा, म्हणजे तिकडली प्रोसेस झाल्यानंतर ते लोक इथे बरोबर सेपरेट ते लावून ठेवतात. जे लॅब टेस्टिंग आहे की नाही ग्रुप वाईज. अच्छा, ती लावली प्लेट लावलेली आहे इथे. सगळे सगळे हे सगळ्यात महत्वाचं. हे RBC जे आपण सेपरेट केलेले आहे ते आपण 2 ते 6 डिग्री मध्ये ठेवायचे आणि आपण 42 दिवस ठेवू शकतो. हे म्हणजे ब्लड 42 दिवस सगळे RBC. आणि हे जे आहे आणि हे जे काय असतं हे आणि तुम्ही पाहाल याच्यावर हा टेम्परेचर रेकॉर्डर सुद्धा आहे. याला रेकॉर्डर म्हणतात. याच्यात आहे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला दिसेल अलर्टनेस ना एक तुम्हाला अलर्ट येतं आणि तिथे आपल्याला कळतं की टेम्परेचर दिवसभरामध्ये किती कमी जास्त झालं. आता एक जो सर्कल आहे तो 7 दिवस चालतो. 7 दिवसासाठी. मग म्हणजे पूर्ण असं राऊंड करून 7 दिवस झाले की ते बदलतं आणि प्रत्येक ग्राफवर कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत जाय तो लिहिलेला असतो. म्हणजे कळायला समजा कमी जास्त झालं टेम्परेचर, केव्हा झालं, काय झालं, अशा. आणि सगळं आपण जे काही इक्विपमेंट घेतलं ते अगदी काय म्हणतात A क्लास. आता हे इकडे आपण RBC पाहिले, प्लेटलेट पाहिलेत. आता प्लाझ्मा त्याला म्हणतात फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा. आपण प्लाझ्मा फ्रेश आहे त्याला आपण फ्रीज करतो आणि त्या फ्रीज केलेला प्लाझ्मा आपण 1 वर्ष ठेवू शकतो. 1 वर्ष. तर इनिशियली आलेला प्लाझ्मा आपण हे -80 आपलं हे आहे रेफ्रिजरेटर त्याच्यात ठेवतो. हे आता मायनस करायला ठेवलेलं आहे. मायनस जाऊन पहा हात कडक दगडासारखा कडक आहे. आणि यांना एक आहे त्यांना असं हॉरिझॉन्टलच ठेवावं लागतं. त्यांना उभं किंवा आडबळीस नाही ठेवता येत. म्हणजे ब्लड एखाद्या वेळेस थोडं वर खाली झालं चालेल पण हे असंच ठेवलं तरच त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. मग हे गोठलेलंच राहते जेव्हा आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा मग ते नॉर्मल नाही म्हणजे आपल्याला तिथे आपल्या इथे प्लाझ्मा थॉईंग बाथ आहे. त्याला आपण थॉ करून 37 डिग्रीवर आणतो आणि मग नंतर ती प्रोसेस नंतर राहते ना. कारण ऍज इट इज आपण असं देऊ नाही शकत. मी सांगतो ना काय असतं की हा एकदा प्लाझ्मा फ्रीज झाल्यानंतर जर पेशंटला द्यायचा असेल तर आपल्याला तो मेल्ट करावा लागतो. त्याला थॉईंग म्हणतात. आणि प्लाझ्मा थॉईंग बाथ वेगळा आहे जो आपला सिरोलॉजी मध्ये आहे. तिथे आपण ठेवतो त्याला 37 डिग्रीवर आणतो आणि त्याच्यानंतर मग आपण पेशंटला देऊ शकतो. तो ती प्रोसेस किती वेळेची असते मग? फार थोड्या वेळाची 15-20 मिनिटात ते होऊन जातं. पण ते कंटिन्युअस तो बाथच वेगळा आहे. अच्छा, ते कंटिन्युअस टेम्परेचर दाखवतो मी तुम्हाला आपला राहिला. आणि हे जे आहेत हे 2 रेफ्रिजरेटर -40 चे. ह्याच्यातही हेच ठेवलेले आहे. हेच म्हणजे हे वेगळं ऑपरेट करतं आणि हे वेगळं ऑपरेट करतं की सेम? प्लाझ्मा झाल्याबरोबर इमिडिएटली फ्रीज करायला ह्याच्यात ठेवतो. एकदा फ्रीज झालं की मग ह्याच्याकडून ट्रान्सफर करतो. ओके, मग यामध्ये स्टोअर करता तर हाय मायनसच राहत असेल ना? हा -40. हे -40 वर आहे. की आपल्याला सगळे रेफ्रिजरेटर्स आहेत, इक्विपमेंट आहे, सगळं आहे. वर तुम्ही पाहाल तर आपण प्रत्येक रूमचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सुद्धा मॉनिटर करतो. कारण ती पाहिजे तेवढी. म्हणजे टेम्परेचर 25च्या वर जायला नको, रूम टेम्परेचर, आणि ह्युमिडिटी 60च्या वर जायला नको. तर ते सगळं मॉनिटर करायला आपल्याला एक युनिव्हर्सल मॉनिटरिंग सिस्टम म्हणून ठेवलेली आहे. ओके, आणि त्याचं सगळं ह्याच्यावर कॉम्प्युटरशी जोडलेलं आहे ते. आणि तुम्ही त्याच्यात पाहाल की प्रत्येक वेळेस आता नंबर दिला पहा, UMS चॅनल नंबर 2, UMS चॅनल नंबर 3, आणि त्याचं टेम्परेचर किती आहे ते ह्याच्यावर कळतं आपल्याला. आता 1 नंबर आला, आता 2 नंबरचं 4 3 नंबरचं 4.7 तुम्ही पहा. ते बरोबर त्याचं हे दर सेकंदाला बदलत असतं.
आणि याचा म्हणजे प्रिंटआउट एक पर्सन जर इथे राहिला आणि त्याला जर सगळीकडे लक्ष द्यायचं तो इथे उभं राहून हे operate करू एक्झॅक्टली. शकतो. आणि नॉट ओनली दॅट, त्याला प्रिंटआउट पाहिजे असेल तर कॉम्प्युटर प्रिंटआउटही काढू शकतो. हा म्हणजे हे त्याच्याशी कनेक्ट कनेक्टेड आहे. आहे Yes. आणि हे यांच्याशी सगळे कनेक्टेड आहेत. आणि ह्याच्या पद्धतीचं काही कमी जास्त झालं तर लगेच अलार्म वाजतो आणि ते झिरो आहे त्याला कळतो. ही जी रूम आहे ह्याला आपण TTI रूम म्हणतो. TTI. म्हणजे ब्लड दिल्यानंतर त्याच्यात जर काही विषाणू असतील आहे आणि ते जर पेशंटला गेले तर त्याच्यामुळे जर इन्फेक्शन असेल, ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन, हम्म. ते होऊ नये म्हणून आपण सगळं टेस्टिंग करतो. अच्छा. काय झालं, तिकडचा जो भाग होता ना तो सगळा क्लीन भाग म्हणतो आपण. हा म्हणजे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा पडताळणी इथे. हे करायला पाहिजे, कारण त्याला जो पेशंटला आपण ब्लड देतो ते त्याला काही त्रास व्हायला नको. हम्म. आणि त्याच्यासाठी आपण हे आर्किटेक्ट म्हणून ॲवॉर्ड कंपनीचं आहे 2000+. अच्छा. यामध्ये काय होतं मग? याच्यामध्ये त्यांचं टेस्टिंग होतं, ब्लडचं टेस्टिंग होतं. त्यांच्या ब्लडचं जे आपण ठेवलेलं. आणि हेल्थिंग मध्ये व्हायरसेससाठी, HIV साठी, हिपॅटायटिस साठी, त्यानंतर सगळं म्हणजे सिफिलिससाठी आपण टेस्टिंग करतो, मलेरियासाठी टेस्टिंग करतो. हे रोग ज्या पेशंटला आपण ब्लड देतो त्याला होऊ नये म्हणून असतं ते. आणि आता आपण एक नवीन मशीन घेतलेलं आहे, हे बायोराइडचं मशीन आहे. याचं अजून उद्घाटन व्हायचंच आहे. अच्छा. हे कशासाठी ऑपरेट होणार आहे? हे परत TTI साठीच आहे. आपल्या इथे इतकं काम असतं की 2 मशीन लागतात आपल्याला. पण ह्याचं काय आहे की हे थोडंसं स्वस्तात येतं. म्हणजे ह्याचं टेस्टिंगचे जे चार्जेस आहेत थोडे कमी पडतात, त्याचे थोडे जास्त पडतात. इच्छा अशी आहे आपली की हे टेस्टिंग केल्यानंतर आपण नॅट टेस्टिंग करायचं. नॅट टेस्टिंगचं तुम्हाला घेऊन जातो. नॅट टेस्टिंग इज द बेस्ट, दॅट इज द सेफेस्ट ब्लड दॅट यू कॅन सी. ओके. म्हणजे ज्यांनी ब्लड आपण ज्यांना देतो त्यांच्यासाठी ते त्याच्यासाठी एकदम सेफेस्ट आहे. पण ते करायसाठी मग आपल्याला हे सुद्धा करायला. अच्छा. हे म्हणजे त्याच्यासाठी पण कामात येईल. हे आधी हे करतो, ह्याच्यात जर पॉझिटिव्ह असेल तर मग काही करायचं नाही आपल्याला, ते डिस्कार्ड करायचं. पण ह्याच्यात जे निगेटिव्ह होतात ते आपण नॅटवर टेस्टिंग करतो. आणि त्या नॅटवर टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला कळतं ऍक्च्युली आम्हाला आताच 2 केसेस झाले की ह्याच्यावर निगेटिव्ह होत्या पण नॅटवर पॉझिटिव्ह होत्या. अच्छा. असं पण होतं का मग? हो, होतं. म्हणून तर आपण केलं सगळे असंच आहे. म्हणजे ते मग कसं कळलं तुम्हाला? मग हे केल्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर होतं काय की ह्याच्यावर टेस्टिंग केल्यानंतर आपण ह्याच्यावर निगेटिव्ह येतं ना, ते हे निगेटिव्ह, ह्याच्यावर जे निगेटिव्ह येईल ते आपण नॅट टेस्टिंग. अच्छा. ओके. कारण ह्याच्यावर जे पॉझिटिव्ह येईल त्याचा पुढे प्रश्नच नाही. म्हणजे हा याला इन्फेक्शन भरपूर आहे असा ते म्हणजे कमीत कमी इन्फेक्शन आणि कमीत कमी वेळात डिटेक्शन, हा त्याला सगळ्यात मोठा फायदा आहे. नॅटचा फुल फॉर्म आहे न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन टेस्टिंग. याचं म्हणजे आता ते झालं, आपण तिकडून ब्लड दिलं त्यांना. त्या नात्यात नाही, ब्लड नाही, आपण ब्लड देत नाही अजून. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपण ब्लड नाही देणार नाही. आणि हे सगळं जी काय सेपरेशन वेगळी गोष्ट आहे, पण हे टेस्टिंग सगळं 24 तासाच्या आत झालं पाहिजे. आणि त्याला वेळ लागतो. ह्याला असतं एकट्याला जवळपास तुम्ही टाकल्यानंतर जवळपास 5 ते 5.5 तास लागतात याला. आपली जेवढी आधी त्याला 4 तास लागतात, त्याचे 4 तास, नंतर ह्याचे 5 तास, हे जवळ 9 तास. त्याच्यामुळे आल्याबरोबर लगेच टेस्टिंगला लावणं आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ब्लड अवेलेबल करणं, दॅट इज अवर मेन जॉब. जर असा कुठला एक एक्सपिरियन्स तुमच्या सोबत की जेव्हा तुम्हाला इमिजिएटली पाहिजे आणि मग तुम्हाला वेट करावं लागलं असेल? असं कधी कधी काय होतं, हे जे हार्ट पेशंट्स असतात ना त्यांच्यासाठी कधी कधी असतो, पर्टिक्युलरली जे लहान मुलांचं ऑपरेशन आहे त्यांच्यासाठी. आणि दुसरं मुख्य म्हणजे जेव्हा ज्याला आपण म्हणतो इंट्रा युट्राईन एक्सचेंज ट्रान्सफ्युजन, मूल पोटातच असतं पण त्याला हिमोलिथिक ॲनेमिया असतो, त्याला एक्सचेंज ट्रान्सफ्युजन द्यायचं असतं. मग अशा वेळेस त्याला इमिजिएटली द्यायला पाहिजे. मग त्यावेळेस कधी कधी मग वाट पाहावी लागते. मग त्यावेळेस सुद्धा आपल्याजवळ आहे. त्यावेळेस काय करतो आम्ही, आम्ही कार्ड टेस्ट करतो इमर्जन्सी म्हणून. त्यात कमीत कमी 2 डॉक्टर्स त्याला सर्टिफाय करतात की याची जरूर आहे म्हणून. आणि त्याचं जे टेस्ट ब्लड दिलेलं आहे त्याचं परत टेस्टिंग आपण या सगळ्याच्या करतो. म्हणजे शुअर व्हायला की बाबा काही कुठे गडबड नाही झाली आहे. पण खूप कोणी म्हणजे अगदी मरेपर्यंत आपल्याला देता आलं नाही असं काही झालेलं नाही. म्हणजे आपल्याकडे तर. पण हे सगळं जे तुमची आता नवीन ह्या मशीन्स आहेत तर ह्या पहिलेपासून होत्या की तुम्ही आता केलेल्या? आता. मग त्या काळात तर तुम्हाला त्या गोष्टी एवढ्या इमिजिएटली तर नसेल मिळाल्या ना? त्यावेळेस तर तेवढ्या लोकांचं तेवढी जागरूकता नव्हती. आता जागरूकता जास्त आहे. म्हणजे मी जेव्हा ब्लड बँकेत काम करायला सुरुवात केली तेव्हा एक ब्लड बॅग, होल ब्लॅग आपण सेपरेट करत नव्हतो, होल ब्लड देत होतो, 400 रुपयात देत होतो. आज त्याच बॅगची किंमत 1900 रुपये आहे. बरोबर आहे. आणि सगळे सेपरेट करून देतो आपण. हा जो भाग आहे ना हा फार महत्वाचा भाग आहे. आपलं मी तुम्हाला मिशन सांगतो आपल्या ब्लड बँकेचं.
नन शॅल सफर फॉर वॉन्ट ऑफ ब्लड. नन शॅल सफर फॉर वॉन्ट ऑफ ब्लड म्हणजे आम्ही ब्लड इतकं अवेलेबल करून देऊ की तुम्हाला त्रास नाही होणार. त्रास म्हणजे नातेवाईकांना नाही, पेशंट नाही, कोणाच नाही. आणि दुसरा पार्ट त्याचा आहे नन शॅल सफर बिकॉज ऑफ ब्लड. बिकॉज ऑफ ब्लड म्हणजे आम्ही जे ब्लड टेस्टिंग केलं आहे ते पेशंटला दिल्यानंतर त्याला सुद्धा त्रास होतो. या ब्लड बँकेत विविध आधुनिक मशिनरी जसं की ब्लड सेपरेशन युनिट्स, टेस्टिंग किट, डीप फ्रीज युनिट्स या सर्वांचे योग्य नियोजन आहे. इथे रक्ताचा प्लाझ्मा, प्लेटलेट्स, आरबीसी यामध्ये विभाजन करून विशेष गरज असलेल्या रुग्णांना योग्य वेळेत पुरवठा केला जातो. होमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजारात या रक्त घटकांची वेळेवर आणि योग्य प्रमाणात गरज भासत असते. हेडगेवार ब्लड बँक या रुग्णांसाठी विशिष्ट ब्लड कंपोनेंट्स तयार करून पोहोचवण्याचं कामही करते. रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नाही, तर ती एक जीवनदायिनी प्रक्रिया आहे जी प्रत्येक थेंबाच्या मागे न थांबता झटणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि संपूर्ण स्टाफच्या समर्पणातून घडते. वर्ल्ड होमोफिलिया डेच्या निमित्ताने आपण सर्वांनी रक्तदानाच्या या साखळीचा भाग होण्याचं ठरवायला हवं. तर आज वर्ल्ड होमोफिलिया डेच्या निमित्ताने आम्ही हेडगेवार ब्लड बँक यांना भेट देऊन तुमच्यापर्यंत सविस्तर माहिती या दिनानिमित्त पोहोचवलेली आहे. असेच लाईव्ह अपडेट्स बघण्यासाठी बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर.